Brought to you by V-Guard. उपस्थित पत्रकार मित्र हो, माझे बरोबर असलेले आमचे सर्व सहकारी, विदर्भातून पहिल्या टप्प्याला निवडणुकीची सुरुवात झाली. दुसरा टप्पा पार पडला आणि तिसरा टप्पा आता आज प्रचार तुफान थंडावले आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. एकूणच मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात फिरून आल्यानंतर इंडिया आघाडीचं संपूर्ण वर्चस्व आणि लोकांचा प्रतिसाद, उत्तम प्रतिसाद दिसतो आहे. विदर्भामध्ये सर्व मतदारसंघामध्ये जवळपास मी पोहोचलो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि विदर्भातील 10 जागांपैकी 10ही जागा त्या ठिकाणी काँग्रेस जिंकेल हा पूर्णतः तेथील वातावरण आहे आणि लोकांनी त्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादातून आपल्याला सगळ्यांना दाखवला आहे. त्यानंतर मराठवाड्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. मराठवाड्यातील 8ही जागा आम्ही जिंकत आहोत महाविकास आघाडी. नंतर सोलापूरपासून कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्यापर्यंत काल पण आम्ही पुण्यात होतो. परवाला पुण्यामध्ये राजूजींची सभा झाली. एकूणच सगळं वातावरण बघता महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 38 जागा इंडिया आघाडी जिंकेल अशा प्रकारचं सर्वत्र वातावरण आहे. नरेंद्र मोदींची जादू कितीही प्रयत्न केला तरी चालत नाही आहे, कारण मोदी विरोधी वेव आपल्याला सर्वत्र दिसत आहे आणि सभांना सुद्धा आमच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये आज पुण्यामध्ये आमच्या काही सभा आयोजित केलेल्या आहेत. खरं तर पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र. पुण्याच्याकडे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व लोक एक एज्युकेशन हब म्हणून, सांस्कृतिक आणि कल्चरल प्रोग्राम म्हणजे सिटी म्हणून, शहर म्हणून याकडे बघतात. पण अलीकडच्या काळामध्ये या शहराला ग्रहण लागलं आहे आणि हे शहर ड्रग्स माफियाचं शहर झालं आहे, क्राईमचं शहर झालं आहे. या शहराला आता या सगळ्या विळख्यातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे आणि पुण्यातील जनतेने ठरवलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्यातून आता या खोटारड्या, जुमलेबाज सरकारला आता आपण तडीपार करायचं आणि इथे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचा असा निर्धार जणू केल्याची पावती जनतेच्या प्रतिसादातून दिसते. परवा राहुलजींची सभा झाली आणि सभेला मिळालेला जो प्रतिसाद होता, जो जिवंतपणा होता, तो मोदींच्या महाराष्ट्रात झालेल्या अनेक सभामध्ये अजिबात दिसला नाही. जिल्हा परिषदेला आमदार फिरतो त्या पद्धतीनं पंतप्रधान जिल्हा परिषद असल्यागत विधानसभा, लोकसभा क्षेत्रामध्ये फिरत आहेत आणि फिरून सुद्धा त्यांना तो प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून त्यांच्या प्रचाराची दिशा वारंवार बदलली जाते आणि प्रचाराची त्यांची गाडी भरकळत चालली हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. यासाठीच की आपण विकासावर बोलायला पाहिजे, पण विकासावर अजिबात बोलत नाही. 2014ला विकासावर चर्चा केली आणि विकासावर मतं मागितली, मात्र 2019ला शहीदांच्या नावानं मतं मागायची पाळी आहे आणि आता तर 2024मध्ये रामराम म्हणायची पाळी आली. खरं तर धार्मिकता किंवा धर्मांधता राजकारणामध्ये आणू नये
देव धर्म आणता कामा नाही, पण तो सुद्धा आता ते आणतायत आणि तोही जादू चालत नाही. म्हणूनच आता त्यांनी पाकिस्तान इंडिया हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न, भारत पाकिस्तान आपला भारत पाकिस्तान हा सगळा शेवटचा मला केविलवाणा प्रयत्न पंतप्रधान करत आहे. यातूनच त्यांची दयनीय अवस्था होत आहे हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणूनच मला तरी वाटतं की देशातील चित्र आता झपाट्यानं बदलता दिसत आहे. देशातील सत्ता बदलण्यासाठी महाराष्ट्रातून, या महाराष्ट्राच्या पवित्र अशा भूमीतून मोदींच्या सत्तेला लगाम लागेल आणि महाराष्ट्र हा मोदींना सत्तेतून पदच्युत करणारा एक निर्णायक राज्य म्हणून महाराष्ट्र असेल असा मला विश्वास वाटतो. मी कालच 2 सभा शाहू महाराजांच्या प्रचारार्थ घेतल्या. दोनही सभांना खूप चांगला प्रतिसाद होता. शाहू महाराज किमान 4.5 ते 5 लाख मताने निवडून येतील असा अनेकांनी त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. सामान्य लोकांनी विश्वास व्यक्त केला. आणि पुण्यामध्ये सुद्धा रिक्षा चालकापासून तर दुकानदारापर्यंत, झोपडपट्टीपासून तर मध्यमवर्गीयापर्यंत एक सामान्य माणूस, सामान्य उमेदवार जो सर्वसामान्य माणसाच्या मध्ये मिसळणारा, सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा, सामान्य आणि गरीब माणसाचे दुःख जाणणारा माणूस असा उमेदवार म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराकडे बघितलं जात आहे. आणि मला विश्वास आहे की आमचे रवींद्र धंगेकर हे किमान 1 लाख मताच्या फरकाने पुण्यामधून निवडून येतील आणि पुन्हा विद्येचं माहेरघर, कलेचं माहेरघर म्हणून त्याची परिषद आहे, तो पुन्हा ते नावलौकिक पुन्हा कायम करण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. पुढं तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही विचारायचं असेल तर विचारा. त्यांना पराजय पुढे दिसतो आहे आणि पराजय ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस त्यांना दुसरा विषय सुचत नाही. भारत पाकिस्तान शिवाय, हिंदू मुस्लिम शिवाय मला वाटतं की त्यांच्याकडे बोलण्याला काही राहिलं नाही. 10 वर्ष काय केली, कोणते दिवे लावले हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. राहिला करकरींचा विषय, मी म्हणत नाही. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महानिरीक्षक आमचे SM मुश्रीफ म्हणतात, त्यांच्या पुस्तकामध्ये हू किल्ड करकरे या पुस्तकात आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये पान नंबर 920 वाचावे, त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करकरेंना लागलेली गोळी ही इस्माईल आणि कसाबच्या बंदुकीतून नव्हती. हे निकालपत्रात म्हटलेलं आहे. हे मी म्हणत नाही, मी सुद्धा माझं मत मांडलेलं नाही. हे SM मुश्रीफ साहेबांचं ते पुस्तक मार्केटमध्ये आहे. जर ते खोटं लिहिते असतील, खोटं मांडलं असेल, अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेऊन प्रचार आपल्या लोकांच्या पुढे जाऊन त्याने हा विषय मांडला, त्यावर त्यांच्यावर काय कारवाई केली नाही? त्यांना म्हणूनच मी म्हणालो होतो की हेमंत करकरेंना लागलेली गोळी ती नव्हती. ही भूमिका आमचे उज्ज्वल निकम मानले नाही. ही भूमिका मी ती मानली. ही माझी भूमिका नाही, तर ती त्यांची भूमिका होती. खरं तर यांना भारत पाकिस्तान शिवाय दिसतं काय? चायनावर का बोलत नाही? 4000 स्क्वेअर किलोमीटर चायनानी हिंदुस्थानमध्ये जमीन बळकवली. हे लाल आखे कुठे गेले? त्यांचे पिवळे का झाले? त्यांचे डोळे काळे का झाले? तिकडे का बघत नाही? कारण त्यांना हे बघायला नको. आमच्या जवळपास 55 पैकी 26 जे आमचे पेट्रोलिंग पॉईंट आहे, त्यामध्ये भारतीय सैन्याला तिकडे जाऊ शकत नाही, पेट्रोलिंग करू शकत नाही. त्यावेळेस हे त्यांना क्लीन चिट देतात आणि वरून सांगतात भारत हे पाकिस्तान दर्जिनी. अरे पाकिस्तान दर्जिनी कशी आहे? आम्ही ज्यावेळेस देशामध्ये हा विषय मांडतो तर पाकिस्तानचा विषय कुठे येतो? कसाबला तर कोणताही वकील असता उज्ज्वल निकमच्या ऐवजी तरी कसाबला फाशी झालीच असती. कसाब अतिरेकी होता, 300 लोकांचा बळी घेणारा होता.
त्याला कोण सोडणार होते? विषय तो नाही. आपण जाऊन स्वतः बिनबुलाय मेहमान बिर्याणी खाऊन यायची आणि ISIला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांच्या हातात फूल द्यायचा. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं ISIला पठाणकोटमध्ये बोलवून त्यांचा सन्मान करण्याचं काम झालं. हे भारतामध्ये कधी झालं नाही. आणि काँग्रेसने तर पाकिस्तानचे तुकडे केलेत. कोणताही पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जाऊन आला नाही. हे तर बिनबुलाही गेले. आणि त्यावेळेसही सांगितलं गेलं, उज्ज्वल निकमनांनी मान्य केलं. मीरा बोरवणकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की कसाबला कुठलीही बिर्याणी दिली नाही. त्यावेळेस हेच महाशय काय सांगत होते? उज्ज्वल निकम कसाबला बिर्याणी खाऊ घातली. प्रेस पुढे येऊन सांगितले. त्यावेळेस या उज्ज्वल निकमांना लाज वाटली नाही का? आणि नंतर मात्र त्याने आपलं स्वतःचं स्टेटमेंट फिरवलं आणि ते सांगितलं की ती माझी चूक होती, ती माहिती खोटी होती. बोलणारे कोण होते? उज्ज्वल निकमच होते. आणि म्हणूनच आपण त्याला पाकिस्तान भारत हा विषय द्यायची गरज नाही. तर खरी म्हणजे ती वस्तुस्थिती काय होती आणि ती वस्तुस्थिती SM मुश्रीफ साहेबांनी, निवृत्त पोलीस महानिरीक्षकांनी ती वस्तुस्थिती मांडली होती. त्यांचं पुस्तक आहे. मी काही माझ्या मताने मांडलेलं नाही. मी SM मुश्रीफ साहेबांचं पुस्तक आहे तोच रेफरन्स देऊन मांडलेला आहे. ते त्यांचं मत आहे, ते मी मांडलेलं आहे. ओ कोर्टाचा निकाल आहे ना, 5 नंबर 920 सर्वोच्च न्यायालयाच्या हायकोर्टाच्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ती गोळी इस्माईलची नव्हती, बंदुकीतून निघालेली, कसाबच्या बंदुकीतून निघालेली नव्हती आणि ती पिस्तूल होती. हे मी नाही म्हणत, हे कोर्ट म्हणतंय. कोर्टाचा मी पेज नंबर सांगितला आहे. निकाल तुमच्या ऑनलाईन आहे, तुम्ही शोधा. त्याच्यामध्ये 920 नंबरवर आहे की नाही पेज नंबर. मग ह्याला काय अर्थ आहे? तू काय म्हणतायत? म्हणजे कोर्टापेक्षा हे मी म्हणतायत ते खरं की कोर्ट म्हणतायत ते खरं? काल नारायण राणेंची रत्नागिरी कोर्टात सभा झाली. त्याच सभेला राज ठाकरे देखील स्वतः उपस्थित होते. त्यांनी देखील सभा घेतली. एकेकाळी नारायण राणे असतील, भाजपवर टीका करणारे राज ठाकरे आज त्यांच्याच मंचावर जाऊन त्यांचा प्रचार करतायत. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, राज ठाकरेंची भूमिका कधी स्थिर राहिलेली नाही. राज ठाकरेंची भूमिका नेहमी 2014मध्ये वेगळी होती, 19मध्ये वेगळी होती, आत्ता वेगळी आहे. मला वाटतं की राज ठाकरे हा माणूस वाघ माणूस आहे. पण याचा कोला झाल्या काय गती झाली? तर कुठेतरी यांचा हात कुठल्या तरी दगडाखाली दबला आहे का, म्हणून यांच्यावर पाळी आली का, ही म्हणायची वेळ आली आहे. नाहीतर राज ठाकरे अशा जुमलेबाजांना जुमानणारा माणूस नाही. लावरे व्हिडिओ म्हणून ठणकावून सांगणारा माणूस. आता केवढ्यांची पाळी आली त्यांच्यावर, त्यावरच बोलायची आणि त्यांना मतं मागायची पाळी आली. यावरून राज ठाकरेंचा हात कोणीतरी दगडाखाली ठेवला असेल, हाताखाली ठेवला असेल, हाताने दाबला असेल, कशाने तरी मात्र तो हात दाबला आहे, म्हणून त्यांच्यावरती पाळी आली असावी असं मला वाटतं. आणि राहिला विषय की ते कोणाचं सभा घ्यावीत, कोणासाठी जावं, हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. भाजपला काही फायदा होणार नाही. ज्यावेळेस लोकांनी ठरवलं आहे तुम्ही लोकांची घरं फोडणार, माणसं पळवणार, राष्ट्रवादीचं घर फोडलं, आमच्या शिवसेनेचंही घर फोडलं, काँग्रेसची खिडकी चोरली आणि हे लोकांना माहीत आहे. म्हणून लोकांनी ठरवलं आहे की आता मोदी नको आहे आणि राज्यामध्ये त्रिकूट नको आहे, हे ठरवलं आहे. त्यामुळे कोणी कितीही काही म्हणू देत. तुम्ही काल पाहिला असाल, एरवी राज ठाकरेंच्या सभांना जो जनतेतील तरुणांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळायचा, तो कालच्या सभेत नव्हता. यावरूनच राज ठाकरेंच्या सभांना लोक कुठल्या नजरेतून बघतात हे आता दिसून आलेलं आहे. असंही तिथे कोण लढतायत, काय लढतायत मला माहीत नाही. मी आहे तिथेच आहे आणि माझे एकेकाळी ते नेते पण होते. मी त्यांच्या नेतृत्वात काम केलं.
पण माणसांनी वारंवार विचार बदलणं हे काही कुणालाही पटणारं नाही, वारंवार पक्ष बदलणं. आणि म्हणून मी गेली 18 वर्ष 19 वर्ष झालेत मी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. मला वाटतं की गद्दारांना कोणीही गद्दारी करू देत, महाराष्ट्रातील जनता माफ करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळं ती गद्दारी महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक वेळा गाडली गेली आणि ती याही वेळेस गाडली जाईल, 100% गाडली जाईल हा विश्वास वाटतो. तुम्हाला पुन्हा त्याच्या आतमध्ये जावं लागेल. मी एकाचं नाव घेईल तर बवाल होईल. IBचा चीफ होता, ते सुद्धा पुढे आलेलं नाही. तो होता प्रभाकर गोविल. त्याच्यावर आरोप झाले. तो रिपोर्ट तुमच्याच टाइम्स ऑफ इंडियाने 3 भागामध्ये छापला होता. ज्यावेळेस कॅबिनेट सचिवांच्या उपस्थितीमध्ये ती जी चौकशी झाली, तो चौकशी रिपोर्ट शिवराज चाकूरकर साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते, त्यांनी ती चौकशी लावली होती. तो रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियाने 3 भागात तो प्रकाशित केलेला आहे. त्याची माहिती आपण घ्या, त्यामध्ये आपल्याला सविस्तर कळेल. नाहीतर मुश्रीफ साहेबांचं पुस्तक हू किल करकरे हे वाचा, हे मी म्हणत नाही. जर ते नालायक होते, ते चुकीचं ठरवलं होतं किंवा ते चुकीचं मानलं होतं, गुन्हे दाखल करायला पाहिजेत, पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे. पण ते का केलं नाही? कारण तो रिपोर्ट दाबला गेला. त्यावेळेस जी माहिती IBला होती ती माहिती मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचलीच नव्हती. आणि दाबून ठेवण्याचं काम एक विचारधारेचा, जातीयवादी विचारधारेच्या माणसाने, त्या अधिकाऱ्यांनी ते दाबले होतं. हे माझ्या नाही, हे कोर्टाच्या पुढे आलेलं आहे. ते तुमच्या वृत्तपत्रात त्यावेळेस प्रकाशित झालेलं आहे, आज नाही, त्यावेळेस प्रकाशित झालेलं आहे. तुम्ही मला तिकडे तुम्ही प्रश्न तुकारामच आहे आणि नामदेवला विचारून फायदा काय? ना, आमची काही भूमिका नाही. आमचा विषयच नाही तो. आमचा जाहीरनामा आम्ही लोकांच्या पुढे ठेवला आहे. जाहीरनाम्यामध्ये आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. जाहीरनामा हाच आमचा एजेंडा आहे. नाही, ते त्यांनाच विचार, भाजपला विचार. आम्ही पण करू. आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही किंवा आम्ही समर्थनही दिलं नाही. जो विषयच आमच्या अजेंड्यावर नाही तर आम्हाला कशाला अडकवायचं तुम्ही? विकास, आमचा विकास आहे. तो मोदी वळतोय, पंतप्रधान वळवत आहे, आम्ही नाही. कारण निवडणुका हारत आहेत, देशामधून सतत जात आहे. त्यामुळे भांबावून घाबरून हे सगळे मतांचं पोलरायझेशन करायसाठी हा धर्मांध आणि जातीय देश पसरवण्याचं काम सुरू झालं. सुप्रियाताई काळ्या दगडावरची पांढरी 100% जिंकून येणार. अजिबात नाही. तुम्ही परत रिपीट करा जरा, मला परत लक्षात आलेलं नाही. अनेक विकासाचे मुद्दे जे बारामतीत आहेत ते आम्हीच पूर्ण करू असं आश्वासन ते देखील देत आहे. बारामतीकर दादांना सपोर्ट करतील तर ताईंना सपोर्ट असे अख्खं तुम्हाला माहित आहे. परवा अपमान कोण कोणाचा करतोय. ज्या माणसाने तो पक्ष आणि घर सांभाळून मोठा केला, त्याच घरातील एक माणूस स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी विद्रोह करतो, हे तेथील जनतेला अजिबात खपत नाही आहे. जनतेला मान्य नाही. आणि त्यामुळे विषयच येत नाही. लोकांचं मत आणि मन हे ठरलेलं आहे. सुप्रियाताईंना आणि पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं. राहिला विकास, तर तो पवार साहेबांनी काही विकास केला नाही. पुण्याचं नाव, बारामतीचं नाव कोणामुळे उभं झालं, नावावर उभं झालं ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे
आणि राहिला तर विकासाच्या नावाने मतं मागायचंच होतं, तर मग विकास केलाच होता, तर मग राष्ट्रवादी फोडून बाहेर पडायची गरज काय होती? नाही, कारवाई मला वाटतं की प्रदेशाध्यक्षांच्याकडे आहे आणि तो अधिकार त्यांचा आहे. अधिकार त्यांचा, दुसऱ्याच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये. शेवटचं हे बघा, ज्यावेळेस असे मुद्दे येतात ना, त्यावेळेस मला वाटतं की कुठलेही मुद्दे शिल्लक राहत नाही. त्यावेळेस असे मुद्दे येतात. जनतेचा भरभरून पाठिंबा ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस असे मुद्दे उपरून काढून कोणाला तरी बदनाम करण्याचं काम हे सुरू आहे आणि त्याचाच तो एक भाग आहे असं मी मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.